जो मनुष्य देशामध्ये विधायक वृत्तीच्या ऐवजी विद्वेषी वृत्ती पसरवतोय, जो मनुष्य ह्या देशाची फाळणी करण्याची क्षमता आता ज्यांनी स्वतःच्या विद्रूप राजकारणात निर्माण केलेली आहे आणि आपल्या देशाची फाळणी होऊ शकेल, काल मनमोहन सिंग बोलले ते बरोबर आहे, विध्वंसक आणि विघातक प्रवृत्ती आहे नरेंद्र मोदी, आणि ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. तुम्हाला पटणार नाही, ही जी फॅसिस्ट वृत्ती आहे दाभोळकरांचा खून करणारी, ही कोणत्या वातावरणात झाली लक्षात घ्या. मोदींच्या उदयानंतर ती झालेली आहे, 2002च्या पार्श्वभूमीवर ती झालेली आहे. आणि नरेंद्र दाभोळकर हे हिंदू होते पण हिंदुत्ववादी नव्हते. लोकशाहीमध्ये जो जनतेच्या मनामध्ये असतो तोच खरा नेता असतो आणि जनतेच्या मनामध्ये नरेंद्र मोदी आहे. केतकरांच्या टीकेच्या संदर्भात मी एवढंच म्हणेन की ज्यावेळी एखादा प्राणी हा हिंसक होतो त्यावेळी त्या प्राण्याचा आपण नाश करतो, तो वेडा झालाय म्हणून. पण एखादा संपादक जर वेड्यासारखा बोलायला लागला तर त्याला इग्नोर केलं पाहिजे. एखादे पत्रकार, एखादे संपादक हे जर वेड्यासारखे बोलत असतील तर आम्ही त्याला इग्नोर करतो. जो फ्रीडम ऑफ स्पीच हा पत्रकारांना आहे, संपादकांना आहे किंवा मला आहे, तो सगळ्यांनाच आहे. माझं वाक्य आपण पूर्ण बघितलं असेल तर त्याचा अर्थ आपल्याला समजेल की प्राण्यांमध्ये माणसांमधला फरक काय आहे. मी असं सांगितलं की प्राणी जर वेड्यासारखे वागले तर त्यांच्याशी आपण जसं वागतो तसं आपल्याला यांच्याशी वागता येत नाही. संपादक, कारण शेवटी संपादकाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा विचारकासारखा असतो, पण एखादा संपादक वेड्यासारखा वागायला लागला तर त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नसते, ते इग्नोर करायचं.